नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पोलीस भरतीबद्दल दुसरा व्हिडिओ आहे. तर चला सुरू करूयात. बॅट्समन रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षा सन 2019 साली झालेली प्रश्नपत्रिकेतील मराठी प्रश्नांचं थोडक्यात विश्लेषण. प्रश्न पहिला, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल? ठीक आहे. गवई बुवा, आपण तर कमालच केली, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अपूर्ण विराम. तर मित्रांनो इथे येईल उद्गार चिन्ह. ठीक आहे, उद्गार चिन्ह. गवई बुवा, आपण तर कमालच केली. ठीक आहे, हे उद्गार चिन्ह येईल असं. तर मित्रांनो आता याच्यानंतर काय आहे? पूर्णविराम आहे. ठीक आहे, पूर्णविराम कशाला असतो? तर एखादं विधान किंवा वाक्य पूर्ण झाली हे दाखवण्यासाठी. ठीक आहे, ते पूर्णविराम कसं असतं? तर ह्या प्रकारात असतं. ठीक आहे, पॉइंटमध्ये. प्रश्नचिन्ह, प्रश्न विचारल्यानंतर आपण हे असं चिन्ह देतो. आणि अपूर्ण विराम हा अपूर्ण विराम असतो या पद्धतीमध्ये. ठीक आहे, 2 डॉट. अपूर्ण विराम कधी वापरलं जातं मित्रांनो? तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास, ज्यावेळेस आपण तपशील देतोय त्यावेळेस असं चिन्ह आपण वापरतो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील पैकी अर्धस्वर कोणता आहे? र, व, ज, ल. तर मित्रांनो अर्धस्वर तुम्हाला सांगतो आता. अर्धस्वर आहेत य, व, र, ल. ठीक आहे. तर आता अर्धस्वर कोणता आहे? तर अर्धस्वर म्हणजे काय? तर स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्यामध्ये ते येतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? अर्धस्वर म्हणतात. किंवा ह्याला दुसरं नाव आहे अंतस्थ. ठीक आहे, अंतस्थ, याला अंतस्थ असेही म्हणतात. यामध्ये पर्याय पूर्ण काय आहे? तर चुकीचे आहेत. ठीक आहे, य व र ल. तर अर्धस्वर हे र आहे, ल आहे, ठीक आहे, व आहे. फक्त कोणता नाही असा प्रश्न पाहिजे होता इथं. या पुढील पैकी अर्धस्वर कोणता नाही? ठीक आहे, तर ज हा अर्धस्वर येत नाही. चला पुढील प्रश्न. संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा. विद्यार्थी, कविच्छा, सदाचार, सूर्यास्त. ठीक आहे, तर मग आपल्याला काय करायचंय? संधी नियमानुसार विसंगत म्हणजे वेगळा. विसंगत पर्याय निवडायचा. तर वेगळा कोणता आहे इथे? तर वेगळा आहे सदाचार. ठीक आहे, विद्यार्थी, कविच्छा, सूर्यास्त हे संधीचे कसे आहेत? तर बरोबर पर्याय आहेत. तर विसंगत कोणता आहे? सदाचार. तर सदाचार काय आहे? तर सदाचार आहे तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे, आणि राहिलं हे विद्यार्थी, कविच्छा, सूर्यास्त हे कसे आहेत? तर हे स्वर संधी आहेत. ठीक आहे, स्वर संधी. पुढील प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र माझे राज्य आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. पर्याय काय आहेत? गुण, धातू साधित, संख्या, सार्वनामिक. ठीक आहे, तर महाराष्ट्र माझे राज्य आहे. तर आपला पर्याय काय आहे आता? तर सार्वनामिक विशेषण आहे. ठीक आहे, हो, सार्वनामिक विशेषण आहे. गुण, धातू साधित, संख्या नाही. तर सार्वनामिक विशेषण काय आहे? तर जी सर्वनामे नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचे कार्य करतात तेव्हा त्यांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात. ठीक आहे, चला. तर राज्य महाराष्ट्र कोणाचं आहे? तर माझं राज्य आहे. ठीक आहे, त्यामुळे सार्वनामिक. पुढील पैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते? भले, अरेच्छा, अरे, ओघे. तर इथे केवल प्रयोगी अव्यय आपल्याला पाहायचं आहे. तर कसं पाहायचंय? प्रशंसा दर्शक. तर आपण असं म्हणत अरेच्छा, अरे, ओघे. तर भले बहादर. उदाहरण आपल्याला इथं काय देता येईल? भले बहादर.
भले बहादर. खूप छान काम केलं. भले बहादर. तर ही प्रशंसा करताना आपण हे केवल प्रयोगी अव्यय वापरतो. पुढील प्रश्न 6. सम्राट या नावाचे विरुद्धलिंगी नाव कोणते? सम्राट, सम्राटी, सम्राज्ञा, सम्राज्ञी. ठीक आहे. तर मग इथं काय विरुद्धलिंगी म्हणजे स्त्रीलिंगी मध्ये काय होणार? सम्राट, सम्राज्ञी. ठीक आहे. काही काही काय करतायत? सम्राटी करतात. तर सम्राटी नसतं. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले. अधोरेखित शब्दातील विभक्तीचा कारकार्थ ओळखा. ठीक आहे. वादळात तर अधिकरण, अपादान, संप्रदान, षष्ठी. तर मित्रांनो आपल्याला विभक्तीतील कारकार्थ ओळखायचा आहे. तर विभक्तीतील कारकार्थ आहे अधिकरण. ठीक आहे. मग वाक्यातील क्रिया कोठे केव्हा कधी घडली हे सांगणाऱ्या म्हणजेच क्रियेचे स्थान किंवा वेळ असेल, काळ असेल दर्शविणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात. ठीक आहे. अधिकरण. तर मग अधिकरण म्हणजे काय? तर अधिकरण म्हणजे काय? आश्रय. ठीक आहे. किंवा स्थान. त्या प्रचंड. मग आता अनेक वृक्ष उन्मळून पडली. कधी पडली? तर वादळात पडली. ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे? हे अधिकरण आहे याचा कारक. पुढील प्रश्न. पुढील पैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? गजानन, खरे खोटे, शास्त्र संपन्न, गल्लो गल्ली. ठीक आहे. तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे इथे? तर शास्त्र संपन्न. ठीक आहे. तत्पुरुष समास काय असतो? तत्पुरुष समास तर ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे असून अर्थाच्या दृष्टीने विग्रह करताना गाळलेला शब्द व विभक्ती प्रत्यय पुन्हा घ्यावा लागतो तेव्हा त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. ठीक आहे. तर शास्त्र संपन्न. ठीक आहे. विग्रह काय होईल शास्त्र संपन्नचा? तर शास्त्रात संपन्न परिपूर्ण असा तो आहे तो. ठीक आहे. शास्त्रात संपन्न हा विग्रह होईल. पुढील प्रश्न. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना डॅश डॅश असे म्हणतात. पुढील प्रश्नासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. ठीक आहे. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे दागिने, भाषेची समृद्धी, भाषेचे अलंकार, शब्द सिद्धी. तर त्याला म्हणतात मित्रांनो भाषेचे अलंकार. ठीक आहे. उपमा अलंकार, श्लेष अलंकार हे त्याचे प्रकार आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. केस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. ठीक आहे. केस याचा समानार्थी शब्द मुलर, अक्ष, कुंतल, कुंडल. ठीक आहे. तर मग केस या शब्दाला समानार्थी शब्द आहे कुंतल. कुंतल. ठीक आहे. अजून काय समानार्थी शब्द आहेत केसला? लव, रोम, केश, शय आहे तर केश किंवा कच. हे समानार्थी शब्द आहेत. कशाला? तर केस या शब्दाला. पुढील प्रश्न. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. विरक्ती. ठीक आहे. विरक्तीचा काय करायचा आपल्याला? विरुद्धार्थी शब्द अनुरक्त, आरक्ती, आरक्त, अनासक्ती. तर विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो आरक्ती. ठीक आहे. मित्रांनो विरक्ती म्हणजे काय? तर विरक्तीला समानार्थी शब्द कोणते? तर अनासक्ती, अनासक्ती किंवा निवृत्ती किंवा वैराग्य, की ज्याला इच्छा नाहीये कशाचीच त्याला म्हणतात विरक्ती. ठीक आहे. आणि जे इच्छा असणारे काय असतात? तर आरक्ती. चला पुढील प्रश्न. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय? दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे, दोन विहिरीच्या मध्ये असणे, अलीकडे आड व पलीकडे विहीर असणे, लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे. तर इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ होतो दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. त्याच्यामुळे आपण म्हणतो इकडे आड तिकडे विहीर. पुढील प्रश्न.
लहानपणी मी प्राणायाम करत असे. या वाक्यात क्रियापद ओळखा. भूतकाळ, वर्तमान काळ, रीती भूतकाळ, भविष्य काळ. तर मित्रांनो हे एक उदाहरण आहे रीती भूतकाळ याचं. ठीक आहे. लहानपणी मी प्राणायाम करत असे, करत होतो असं नाही. ठीक, करत असे हे रीती भूतकाळाचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न, हरिहर या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व समास, मध्यमपदलोपी समास, कर्मधारय समास, तत्पुरुष समास. ठीक आहे. तर हरिहर हा कोणता समास आहे? हा आहे द्वंद्व समास. ठीक आहे. द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्वाची म्हणजेच समान दर्जाची असतात तेव्हा त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. ठीक आहे. मग हरी आणि हर म्हणजे काय? तर हरिहर. चला पुढील प्रश्न, मराठी भाषेत एकूण डॅश डॅश स्वर आहेत. 34, 10, 14, 12. तर मित्रांनो मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. ठीक आहे. कोणते आहेत? अ, आ, ई, अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? ॲ, ऑ, लू आणि रू. हे किती? 14 सूर आहेत. ठीक आहे मित्रांनो. याच्यामध्ये आणि अहा ह्या काय आहेत? ह्या आहेत स्वरादी. ठीक आहे. स्वराच्या अगोदर येणारे. चला पुढील प्रश्न, धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? 8, 9, 6, 7. तर मित्रांनो याच्यामध्ये 6 व्यंजने आहेत. ठीक आहे. 6. 1 ध, र 2, त 3, रा 4, हे ट 5, श 6. पुढील प्रश्न, पागा हा शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द शोधा. ठीक आहे. तर पागा म्हणजे काय? खेळाची जागा, गायींना ठेवण्याची जागा, घोड्यांना ठेवण्याची जागा, युद्ध भूमी. तर पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्याची जागा, त्याला पागा असं म्हणतायत. पुढील प्रश्न, खालील पैकी मिश्र वाक्य निवडा. त्यांनी निरोप घेतला व निघाले. निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या. ते निरोप घेऊन निघाले. दैव देत अन कर्म नेत. तर आपल्याला काय ओळखायचे? मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर आपलं उत्तर काय आहे? निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या. ठीक आहे. निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या. हे गौणत्व उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार झालेल्या वाक्यांना मिश्र वाक्ये असे म्हणतात. तर हे त काय आहे? इथे त यांनी काय केलेलं? ह्या दोन्ही वाक्यांना जोडलेलं आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, तू जेवण करणार का? या वाक्यात कोणता सर्वनाम वापरला आहे? पुरुषवाचक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम. तर मित्रांनो इथे तू जेवण करणार काय? तर तू काय आहे? तर हे सर्वनाम आहे. तर हे सर्वनाम कोणतं आहे? तर हे सर्वनाम आहे पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. कोणतं आहे? पण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. याची अजून उदाहरणं काय देता येईल आपल्याला? तू, तुम्ही, आपण, स्वतः. ठीक आहे. सामान्य सर्वनाम याचे उदाहरण कोण आहेत? सामान्य सर्वनाम, कोण, काय, कोणी. दर्शक सर्वनाम काय आहेत? हा, ही, हे आणि ह्या. परत दर्शक सर्वनामे तो, ती, ते, त्या. संबंधी सर्वनामे काय आहेत? संबंधी सर्वनामे आहेत
जो, जी, जे, ज्या ही संबंधी सर्वनामे. तर आपलं उत्तर काय आहे? तू जेवण करणार का या वाक्यात कोणता सर्वनाम वापरला आहे? तर पुरुषवाचक सर्वनाम. परंतु पुरुषवाचक कोणता? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम इथे वापरलेलं आहे. पुढील प्रश्न, खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? उडता पक्षी, निळा भोर, रंगीत कागद, तो कावळा. ठीक आहे. तर मित्रांनो, दर्शक सर्वनाम इथे काय आहे? तर तो कावळा. ठीक आहे. दर्शक म्हणजे यालाच अजून दुसरं नाव काय आहे? तर यालाच अजून दुसरं नाव आहे सार्वनामिक विशेषण, असं देखील याला दुसरं नाव आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, खालीलपैकी अनेक वचन ओळखा. मोती, ससा, पाखरू, गाणी. ठीक आहे. तर इथं अनेक वचन आहे तर गाणी. मोती, मोतीचं अनेक वचन काय होतं? मोते. ठीक आहे. किंवा ह्यालाच मोते असं सुद्धा लिहिलं जातं. ससा ह्याचं अनेक वचन होतं ससे. पाखरू ह्याचं अनेक वचन काय आहे? पाखरे. ठीक आहे. गाणे, गाणी. पुढील प्रश्न, सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे? तर कर्ता, क्रियापद, कर्म, प्रकार. तर मित्रांनो, सीता वाचते इथं कर्ता आहे. वाचते काय होईल? क्रियापद होईल. मग कर्म काय आहे? तर पुस्तक. ठीक आहे. कशावर क्रिया होती? पुस्तकावर होतीये. तर पुस्तक हे काय आहे? तर पुस्तक हे इथे कर्म आहे. पुढील प्रश्न, झाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आंबा, वारू, पादप, वृक्ष. ठीक आहे मित्रांनो. तर आंबा, आंबा हे काय आहे? एक फळ आहे. ठीक आहे. आता आपण झाडाला वारू म्हणत नाही, तर झाडाला समानार्थी शब्द काय येतो? तरू येतो. वारू नाही, तरू. तर आता इथं पादप दिलेलं आहे, पण पादप नसतं तर हे झाडाला काय म्हणतात? वादप असं म्हणतात. पादप नाही. वृक्ष, वृक्ष नसतो, वृक्ष असतो. ठीक आहे. वृक्ष. आणि आंबा काय आहे? हे फळ आहे. हे झाडाचा समानार्थी शब्द नाही. ठीक आहे. मग झाड याला समानार्थी शब्द काय आहेत? वादप, वृक्ष, तरू आणि द्रुम. द्रुम सुद्धा झाडाला समानार्थी शब्द आहेत. म्हणजे इथे पर्याय काय आहे? चुकीचा पर्याय दिलेला आहे. इथं पादपच्या ऐवजी काय पाहिजे होतं? वादप असं पाहिजे होतं. पुढील प्रश्न, नाव मोठं लक्षण खोटं याचा अर्थ काय? भपका भारी खिसा खाली, उथळ पाण्याला खळखळाट फार, ओठात एक पोटात एक, भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. तर मित्रांनो, नाव मोठं पण लक्षण खोटं याचा अर्थ होतो भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. यालाच काय होतं? भपका मोठा पण कृतीच्या नावाने मात्र शून्य असं देखील आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन. खडकाळ, बागायत, कोरडवाहू, जिराईत. तर मित्रांनो, ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला आपण खडकाळ जमीन म्हणतो. ठीक आहे. खडकाळ. चला. तर मित्रांनो, धन्यवाद. आपण हळूहळू गणित या विषयाचे सुद्धा व्हिडिओज आपण बनवणार आहोत. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.